अमरावती जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा व्हिडिओ प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सोशल मीडियावरून मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी पोलिसांनी अयान तन्वीर आणि आरोपी उझेर खान या विकृतांना अटक केली। आरोपींनी हे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी फायद्यासाठी केलेलं नव्हतं, तर फक्त आणि फक्त स्वतःच्या विकृत अय्याशीसाठी केलं असल्याचं चौकशीत समोर आलंय। आता तर याच प्रकरणात एका कथित लवगुरूची देखील एंट्री झाली। मुख्य आरोपी अयान अहमद याने नियोजनपूर्वक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे स्पष्ट झालं असून यासाठी त्याने एका तथाकथित लवगुरूची मदत घेतल्याचा मोठा खुलासा केलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून हा लवगुरूचा जो विषय समोर आलाय तो विषय नेमका काय आहे, अयान मुलींचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय काय करायचा, काय आयडियाज लावायचा, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, अयान मुलींशी संपर्क साधण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरत होता। तो थेट "तू तीच आहेस ना जी मला तिथे भेटली होतीस" असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न विचारून संवाद सुरू करायचा। या प्रश्नामुळे समोरची मुलगी गोंधळून जायची आणि स्वतःहून अधिक माहिती देत स्वतःचं सगळं काही बॅकग्राऊंड जे आहे ते सांगून जायची। याच संधीचा फायदा घेत तो हळूहळू तिच्याशी जवळीक साधायचा। महत्वाचं म्हणजे तपासात असंही उघड झालंय की आयानला 2 वर्षांपूर्वी एका तरुणाने संवाद कौशल्य आणि मुलींना कसं आकर्षित करायचं याचं प्रशिक्षण दिलं होतं। ते सगळे शिकूनच हा आयान मुलींना मेसेज करायचा। लवगुरू आयानला शिकवायचा की मुलींना कधीही हाय हॅलो असे साधे मेसेज करायचे नाही, त्याऐवजी त्यांना उत्तर देण्यास भाग पाडणारा एखादा प्रश्न विचारायचा। उदाहरणार्थ "आप वही हो ना जो वहां मिले थे" असा प्रश्न विचारून तो मुलींना चॅटिंग करण्यासाठी भाग पाडत असायचा। एकदा का संभाषण सुरू झालं की तो आयान त्या मुलींना हळूहळू आपल्या जाळ्यात ओढायचा। सध्या पोलीस या लवगुरूचा शोध घेत असल्याचं समजतंय। आयानने आपल्या विकृत कारनाम्यांसाठी अमरावती शहरातील एका फ्लॅटचा वापर केला होता। मानव सुगंधे या मित्राच्या फ्लॅटवर तो वर्षभरात 7 ते 8 वेळा मुलींना घेऊन गेला होता। पियुष नावाच्या एका मध्यस्थी मित्राच्या मदतीने अयान आणि मानव यांची ओळख झाली होती। त्यानंतर त्या मानवचा त्याने फ्लॅट वापरायला सुरुवात केली। प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन अयान या फ्लॅटमधील खोलीचा वापर करत असे। पोलिसांनी आता मानव सुगंधेलाही अटक केलेली आहे। केवळ फ्लॅटवरच नाही तर अमरावती शहरातील 2 आणि परतवाडा येथील 3 नामांकित कॅफेमध्ये जाऊन अयानने मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचं समोर आलंय। पोलीस आता या 5ही कॅफे चालकांचा आणि तिथल्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकवण्यात आल्यात। अटक केलेल्या 8 आरोपींपैकी आयान हा मुख्य सूत्रधार आहे। मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करून देणारा, तर उर्वरित 6 आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत। तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।